पाहुयात पुढची बातमी आहे बीडच्या गेवराई मधला एक धक्कादायक प्रकार आपण पाहूयात। जनावरांच्या गोठ्यात अक्षरशः एका गतिमंद मुलीला बांधून ठेवण्यात आलं होतं आणि आता या मुलीची सुटका करण्यात आलेली आहे। आपण पाहतोय सतर्क शेजाऱ्यांमुळे या मुलीची सुटका करण्यात आलेली आहे। शेजारच्या महिलेला खरं तर हा सगळा प्रकार कळला तिचं लक्ष होतं इकडे आणि त्यामुळे या मुलीची आता सुटका करण्यात आलेली आहे। आपण पाहतोय बीडच्या गेवराई तालुक्यात ही गतिमंद मुलगी, अतिशय लहान अशी मुलगी आहे, मात्र या मुलीला आई नाही आहे। या मुलीच्या आईचा मृत्यू झालाय, तसंच हिचे वडील मात्र व्यसनी आहेत आणि त्यामुळे या मुलीला अक्षरशः जनावरांच्या गोठ्यात बांधून ठेवण्यात आलं होतं। बीड जिल्ह्यामध्ये गेवराई या गावामध्ये एक 5 वर्षाची मुलगी, आई नसणारी, तिच्या वडिलांनी तिला गोठ्यामध्ये बांधून ठेवलं होतं पायाला। एवढ्या लहान वयामध्ये तिला बांधून ठेवलं आणि माणसांचा काही संपर्क नसल्यामुळे ती मुलगी एक गतिमंद असल्यासारखी आम्हाला भासत होती। कारण तिचा आणि माणसांचा काही संपर्क नसल्यामुळे, माणसाळलेली नसल्याने तिला कसं वावरायचं घरामध्ये ते काही त्या मुलीला कळत नव्हतं आणि म्हणून तिने खालिद अहमद यांचा दारुण अमनी ही समाज संस्था आहे, त्याच्यामध्ये तिला आणून सोडलं। त्या संस्थेमध्ये फक्त मुलंच होते, मुलीची तिथे व्यवस्था नव्हती, त्यामुळे त्यांनी आमच्याशी संपर्क साधला आणि आम्हाला सांगितलं की मुलगी अशा अशा प्रकारची आहे। तर आम्ही त्या मुलीला पाहिलं तर त्या मुलीची खरोखर परिस्थिती फारच बिकट होती आणि आम्ही तिला घेतलं आणि बाल कल्याण समितीसमोर तिला हजर केलं। यांचा थेट जाऊया, आमचा प्रतिनिधी विजय छिडे आमच्यासोबत जोडले गेलेले आहेत। या घटनेविषयी अधिक माहिती घेऊया। विजय, या मुलीविषयी काय माहिती आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता तिची स्थिती काय आहे, कोण तिची काळजी घेत आहे सध्या? नक्कीच स्नेहा, ही धक्कादायक प्रकार आहे। माणुसकीला काळीमा फासणारी घटना जी आहे ती ही बीड जिल्ह्यातील गेवराई या ठिकाणी उघडकीस आलेली आहे। शेजारी माहेरी गेलेली महिला जी आहे तिला हे संपूर्ण प्रकरण जे आहे त्या लक्षात आलं, त्यानंतर त्या महिलेनी या मुलीची जी आहे ती सुटका केल्याची पाहायला माहिती मिळाली आणि सदरील मुलीला जर पाहायला गेलं तर मुलीची आई जी आहे ती काही वर्षापूर्वी जे आहे ते तिचा मृत्यू झाला होता आणि त्यानंतर या मुलीला जे आहे तिच्या निर्दयी वडिलांनी जे आहे ते जनावरांच्या गोठ्यामध्ये बांधून ठेवलं। विशेष म्हणजे त्या मुलीला खाण्यापिण्यासाठी जे टरबुजाचे साल्ट असेल किंवा केळीचे साल्ट असेल याप्रमाणे जे आहे ते मुलीला खाण्यासाठी तो देत होता आणि जनावरांसारखे त्या 5 वर्षाच्या चिमुकलीला जे आहे ते बांधून त्या ठिकाणी गाईच्या गोठ्यामध्ये ठेवलेलं होतं। त्यामुळे ही मुलगी जी आहे ती देखील गतिमंद झाल्याची त्या ठिकाणी माहिती मिळत आहे। हे संपूर्ण प्रकरण जे आहे ते पैठण येथील एक महिला जी आहे ती माहेरी गेल्यानंतर तिच्या लक्षात आलं आणि तिनं त्या मुलीची जी आहे ती सुटका करून एका अनाथ आश्रमामध्ये दिली। मात्र त्या ठिकाणी संपूर्ण मुलंच राहत असल्यामुळे त्या अनाथालयाने जे आहे ते छत्रपती संभाजीनगरच्या बाल कल्याण विभागाला जे आहे ते संपूर्ण माहिती दिली। त्यानंतर दामिनी पथकाने त्या मुलीला ताब्यात घेतलं। त्या मुलीला ताब्यात घेतल्यानंतर बाल कल्याण विभागाकडे दिलं असता आता सध्या ती मुलगी जी आहे ती बाल सुधार गृहामध्ये त्या मुलीची काळजी जी आहे ती आता पोलीस प्रशासन घेताना पाहायला मिळत आहे। त्या मुलीच्या उपचार देखील करण्यात येत आहे, कारण ती मुलगी इतकी कमकुवत झाली होती की तिला बोलताही येत नव्हतं। कारण त्या मुलीला अनेक दिवसापासून त्या गायीच्या गोठ्यामध्ये बांधून ठेवलं होतं। तिच्या हातामध्ये दोरीला तिला बांधून ठेवण्यात आलं होतं। तिला खाण्यापिण्यासाठी सुद्धा व्यवस्थित त्या ठिकाणी दिलं जात नव्हतं। जनावरांसारखी हाल जे आहे ते त्या मुलीची त्या ठिकाणी करण्यात आली होती। आपण एका जनावराला सुद्धा एका ठिकाणी इतक्या वेळ बांधू शकत नाही असं त्या तिच्या वडिलांनी त्या ठिकाणी बांधून ठेवलं होतं। वडील जो आहे तो व्यसनाधीन आहे ना, त्यामुळे त्या व्यसनाधीनाच्या आहारी जाऊन त्यांनी आपली मुलगी जी आहे ती त्याला 5 वर्षाची चिमुकली जी आहे ती डोही जड झाल्याचे यामध्ये दिसून येत आहे। त्यानंतर त्यांनी मुलीला बांधून ठेवलं होतं। हे संपूर्ण प्रकरण जे आहे ते एका महिलेच्या सतर्कतेमुळे समोर आलेलं आहे। सध्या ती मुलगी जी आहे ती छत्रपती संभाजीनगर येथील बाल सुधार गृहामध्ये जे आहे ते सध्या नक्कीच ठेवण्यात आलेलं आहे। धन्यवाद विजय या सगळ्या माहितीबद्दल। तर आपण पाहतोय बीडमध्ये माणुसकीला काळीमा फासणारा हा प्रकार